नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे चवळीचा वडा किंवा भाजी वडा। चला तर मग बघूया कसा करायचा ते। स्ट्रीट फूड चवळीचा वडा। पण या चवळीच्या वड्यामध्ये मी माझं काहीतरी ट्विस्ट दाखवणार आहे। अगदी टिपिकल तो दाखवणार नाही आहे। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे ह्या चवळ्या या मी चांगल्या 6 तास भिजत टाकल्या होत्या आणि भिजत टाकल्यानंतर त्याला रोळीवर चाळणीवर काढून घेऊन कपड्यावर थोडंसं सुकवून, हे बघा इतकं सुकवलंय की ते हे केल्यावर त्याचं पाणी सुद्धा माझ्या हाताला लागत नाही इतपत ह्याला असं छान मी सुकवून घेतलेलं आहे। आणि किती छान भिजली आहे पाती चवळी, मात्र अगदी छान भिजली आहे, सहज हाताने तुटते आहे। ह्या चवळ्या घेतलेल्या आहे। त्याच्यानंतर आपल्याला दुसरं लागणारं साहित्य म्हणजे कोथिंबीर, 1 गाठा लसूण, 1 ते 1.5 इंच आलं, मिरच्या 4-5 तिखट कशा आहेत त्याच्यावर अवलंबून आहे, आणि कांदा। ह्या कांद्याचं प्रमाण म्हणजे ह्या चवळ्यांचं तुम्ही बारीक केल्यानंतर हे जेवढं होईल त्याच्या अर्धा आपल्याला कांदा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला हळद, तिखट, मीठ, तीळ, धणे, जिरे आणि ओवा। बाइंडिंगसाठी आपल्याला लागणार आहे तांदूळाचं पीठ आणि बेसन। तर जे काही आपण बेसन लावणार त्याच्या अर्धा आपल्याला तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। आणि ह्यामध्ये प्रत्येकच ठिकाणी पालक घालत नाही, काही ठिकाणी घालतात। हा पालक हा चिरून धुवून स्वच्छ धुतलेला आहे आधी, मग चिरलेला आहे असा हा एकदम ताजा पालक मी घेतलेला आहे। आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। आणि मी माझं ट्विस्ट हे सगळ्यात शेवटी तुम्हाला दाखवीन। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे धणे आहेत ना, याची आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे। हे आलं, मिरची आणि लसूण हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता लसूण टाकू याच्यात। आता ह्या चवळ्या मी मिक्सरमधनं जाडसर काढून घेते आहे आणि त्याच्याच बरोबर ही कोथिंबीर पण बारीक करून घेणार आहे। हे बघा, मी मगाशीच सांगितलं की हे दाण्यातलं सगळं पाणी मी सोकवून घेतलेलं आहे। कोणतीही डाळ असो, कडधान्य असो, त्यातलं जेव्हा आपण असं सगळं पाणी सुकवून घेतो ना आणि मग जर ते वाटण केलं आपण त्याचं, तर वडा, कोणताही वडा असो, तो एकदम छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो। म्हणून नेहमी कोणतीही डाळ घ्या किंवा कडधान्य घ्या, ते रोळीतनं काढून मग कपड्यावर सुकवून घेतले की असे छान ते भिजलेले असतात पण कोरडे असतात असेच घ्यावे। हे बघा, हे असं मी जाडसर मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे। पूर्वी ते पाट्यावर वगैरे करत असेल, आता आपण काही करत नाही। आता ह्याच्यात आपण जे सगळं साहित्य आहे ते टाकून घेऊया। हे बघा, मी अशी जाडसर धणेपूड करून घेतली। 1 टेबलस्पून धणे घेतले होते। यात भरपूर धणेपूड घातली की त्याची चव छान लागते। त्याच्यानंतर एक टेबलस्पून हे मी तीळ पण घेतले होते, तीळ छान दिसतात, लागतात छान म्हणून। त्याच्यानंतर हे 1 टीस्पून जिरं पण मी जाडसर खलबत्त्यातच कुटून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 1 टीस्पून ओवा पचनासाठी आपण हे तळणार आहे म्हणून असं थोडंसं हातावर घासून टाकून दिलेलं आहे। त्याच्यानंतर
1 टीस्पून हळद. मिरच्या किती तिखट आहे याप्रमाणे तुम्हाला तिखट टाकायचं आहे. मी 1.5 टीस्पून तिखट घालते आहे. चवीप्रमाणे मीठ. आणि आपण जे खलबत्त्यात वाटण केलं होतं आलं, मिरची आणि लसूण ते आता याच्यात घालूया. आता हे सगळं आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे. तिखटाचं, मिठाचं सगळं प्रमाण. यात थोडंसं ना अर्ध लिंबू पिळायचं आहे. मी लिंबू दाखवलं नाही पण पिळते आता मी दाखवते. मी यात मी लिंबू पिळलं आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही लिंबू पिळा. 1 अर्ध आपण किती डाळ घेतोय त्याच्यावर आणि लिंबाचा साईज याप्रमाणे आपण लिंबू ठरवायचं. थोडंसं आंबटपणा छान लागतो म्हणून मी हे लिंबू टाकते. आता हे पीठ आहे ना मोजून घ्यायचं. किती भांड्याप्रमाणे मोजून घ्यायचं की किती आहे त्याच्या अर्धा कांदा आला पाहिजे. वाटीप्रमाणे घ्या, एखादं भांडं सेट करा, हे मोजायचं आणि मग कांदा घालायचा. त्याच्या बरोबर अर्धा कांदा आपण यात घालणार आहोत. त्याच्याचमुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नाही की मी किती कांदे चिरलेले आहेत. आता आपण यात घालणार आहोत पालक. हे पहा आता मी पालक घातलेला आहे. हा पालक किती घालायचा आहे हे आपल्यावर आहे. मी भरपूर पालक घातलेला आहे. म्हणजे मी जेवढं आपलं पीठ झालेलं आहे मळून त्याच्या अर्ध्या म्हणजे कांद्यापेक्षा जास्त मी याला कांदा अर्धा असेल तर कांद्यापेक्षाही याच्यात मी जास्त टाकलेला आहे पालक. आता आपल्याला बाइंडिंगसाठी म्हणून यात पीठ घालायचं आहे. ते लक्षात ठेवा की आपल्याला हे पीठ जेवढं बेसन आपण टाकणार ना त्याच्या अर्ध तांदळाचं पीठ आपल्याला नक्कीच घालायचं आहे. त्यामुळे आधी मी 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालून घेते आणि 2 टेबलस्पून मी बेसन घालते सध्या. हे आपल्याला जेव्हा आपण कालवतो तेव्हा लक्षात घ्यायचं आपल्याला की आपल्याला पीठ कमी जास्त लागणार आहे का कोणतं. मग आता जे आहे टाकायचं तर बेसनच त्यात घालायचं. सुरुवातीला तांदूळाचं पीठ आणि बेसन मी समप्रमाणात घातलं आहे. पण आता हा ओलसरपणा कमी करण्यासाठी आपल्याला बेसन घालायचं आहे. त्यामुळे तांदळाच्या पिठापेक्षा बेसन हे नेहमी जास्त असलं पाहिजे. आता पहा ओलसरपणा जाणवतो आहे मला. त्याच्यामुळे आता मी परत यात बेसन घालते आहे. बरोबर माझं बेसन आणि त्याच्या अर्ध तांदळाचं पीठ यात गेलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे पण खुसखुशीतपणा येतो आणि बेसनामुळे बाइंडिंग छान होतं. आता या क्षणी तुम्ही चव घेऊन बघू शकता. मीठ, तिखट सगळं काही व्यवस्थित आहे की नाही. याला आपण चवळीचा वडा म्हणतोय पण यात आपण भाज्याही घातल्या आहे त्यामुळे हा चवळी कम भाजीचा वडा झालेला आहे. आता याला तळायचं आहे पण तळण्याच्या आधी मी माझा जो एक आयटम यात ॲड करते आहे ती गोष्ट दाखवते तुम्हाला. आता मी घालणार आहे भिजवलेला मुगाचा सोला. हा सोला ही डाळ बघा भिजवल्यानंतर हे सुद्धा मी इतकं सुकवून घेतलं की ह्याचा सुद्धा काही पाणी माझ्या हाताला लागत नाही. जेव्हा आपण वडे करतो ना मिश्र डाळींचे त्यावेळेला नेहमी मी
काही डाळ मिक्सरमधनं काढते आणि काही डाळ ही अशी वरनं अख्खी टाकत असते. त्याच्यामुळे काय होतं की तो वडा खूप दिसायलाही सुंदर आणि चवीलाही ही तळलेली डाळ फार सुंदर लागते. आता मी मुठभर डाळ टाकलेली आहे. आपण अंदाज घ्यायचा की ही डाळ किती याच्यात जाईल ते पतच टाकायची, खूप जास्तही टाकायची नाही. आता यात आपण सगळ्या छान गोष्टी टाकलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट चव असते. आता ह्याला आपण तळून घेणार आहोत. मला असं वाटतं ही डाळ जाऊ शकते. मी अजून थोडी डाळ याच्यात जी घेतली आहे ती पूर्णच घालते आहे. आता आपल्याला याचे असे गोळे करून घ्यायचे. हे बघा, आपलं बेसन तांदूळाचं प्रमाण, तांदूळाचं पीठ आणि बेसनाचं प्रमाण परफेक्ट झालं आहे. किती छान गोळा जमतोय बघा. हे असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आधी आणि मग मी तेल गरम करायला ठेवले. आपण ते तेलात सोडूया. हे बघा, आता हे आपण वडे तेलात सोडूया. तेल छान गरम झालेलं आहे. मध्यम आचेवर आपल्याला हे अर्धवट तळून घ्यायचे. आता थोडेसे एका साईडने राहिले तेवढे झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे. हे पहा, आता अर्धवट झाले आहेत. मी आता हे अर्धवट काढून घेते, पूर्ण तळत नाही आहे. आणि आता याला थंड होऊ द्यायचं. आता आपण तोपर्यंत दुसरा लॉट टाकून घेऊया. हे बघा, आता दुसरा लॉट पण मी घातलेला आहे याच्यात. मी ना 2 वाट्या नॉर्मल वाटी जी असते ना आपल्या रोजच्या वापरातली, त्यांनी चवळ्या घेतल्या होत्या आणि त्या भिजत टाकल्या होत्या. आणि मग त्या जेवढ्या फुलून झाल्या त्याच्या प्रमाणात मी हे सगळं काही त्याच्याप्रमाणे सगळं मी अंदाज घेतलेला आहे आज या गोष्टींचा. कांदा वगैरे जे आपण टाकलं ते, आणि याच्यात मी अर्धा पाव पालक घेतला होता आणि तो मी यात घातलेला आहे. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त किंवा कमी पालक घालायचा असेल तर तो तुम्ही तुमच्याप्रमाणे ठरवू शकता. 2 वाट्या जेव्हा मी चवळ्या भिजत टाकल्या त्या सगळ्या प्रमाणात माझे हे असे 30 वडे तयार झालेले आहेत. मी जे तुम्हाला म्हटलं ना मुगाची डाळ मी वरनं अख्खीची अख्खी टाकली आहे, ते बघा अशी वड्यावरती अशी खूप छान दिसते ती डाळ अख्खी. तुम्हाला सगळ्या वड्यांवर अशी ती दिसत असेल आहे अख्खी डाळ. आता हे वडे थोडे थंड झाले की आपण त्याला कसं करून तळायचं ते मी दाखवते. तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तसं कापून घ्या किंवा दुसरं कोणतंही पान, किंवा नाहीतर सरळ प्लास्टिकवरती 2 प्लास्टिकच्या मध्ये असं हा आपण तळलेला हा जो आहे वडा हा ठेवायचा. त्याच्यावर हे दुसरं पान ठेवायचं आणि हाताने असं छान त्याला चांगलं दाबायचं. बघा, मी किती त्याला चपटा करून टाकलेला आहे असा. आणि आता त्याला तुम्ही तळा. हे सगळे वडे थंड झाल्यावर तळायचे बरं. स्ट्रीट फूडवर जेव्हा तुम्ही खायला जाता त्यावेळेला त्यांचे असे वडे तयार असतात आणि ते तुम्हाला वेळेवर फक्त गरम करून देतात. भाजी वडा याच प्रकारे करतात आणि हा चवळीचा वडाही याचप्रमाणे करतात. आता मी सगळे बाकी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे जसे बुडबुडे कमी होतील ना तसं आपण हे पलटवूया. या साईडचे पा बुडबुडे कमी झाले. आता मी हा वडा पलटवून घेते. छान खमंग तळून घ्यायचे, एकदम मध्यम ते मंद च्या मधल्या याच्यावरती याला तळायचं आहे. खूप असं मोठ्या आचेवर नाही तळायचं. हे बघा, आता मी असा काढते आहे.
पलटवून घेते. हा अजून एका साईडनी व्हायचं आहे. तुम्हाला एकदम गोल हवा असेल ना तर मग थोडं कमी प्रेस करा, पण तुम्ही जेवढा जास्त प्रेस कराल ना तेवढा दाबल्यावर जो चपटा वडा होतो तो खूप कुरकुरीत छान होतो आणि चवीला जास्त सुंदर लागतो. या रंगावर आता हा असा काढून घ्यायचा. हे पहा, या वड्यावर पहा, तुम्हाला ही अख्खी डाळ दिसत असेल, किती छान दिसते ती डाळ. आता मी सगळे वडे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्हाला प्लास्टिकवर किंवा कुठल्याही पानावर घ्यायचं नसेल तर सरळ असा हातावर वडा घ्यायचा आणि तो असा प्रेस करायचा. हे बघा, असा हातावर देखील तो सहज हे होतो आणि असाच्या असा आपण तळायला कढईत डायरेक्ट घालू शकतो. हे बघा, आपले आता छान वडे तळून झालेले आहेत. मस्त त्याच्याबरोबर तळलेली हिरवी मिरची. हे वडे तुम्ही आधी पण करून ठेवून देऊ शकता. समजा आपल्याकडे काही पार्टी आहे आणि आपल्याला वेळेवर काहीतरी गरम करायचं आहे पण एवढा वेळ याच्यात घालवू नाही शकत, तर 4-8 दिवस आधी हे आपण वडे गोल अर्धवट तळून ठेवून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आणि मग वेळेवरती अर्धा तास आधी फ्रीझरमधनं काढून आपण असे चपटे करून तळू शकतो. हे बघा, असे छान एकदम कुरकुरीत असे आपले वडे तयार होतात. खूप सुंदर लागतात. ही अशी डाळ पण खूप छान दिसते. प्रत्येक गोष्टीची अशी चव प्रमाणबद्ध असल्यामुळे खूप सुंदर लागते. असे हे वडे तुम्ही करून बघा आणि मला खात्री आहे की हे या प्रमाणात केले तर नक्की सुंदरच होतील. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. त्यामुळे माझा नवीन नवीन पदार्थ करण्याचा उत्साह वाढतो. धन्यवाद.